वंदनम देव वंदनम महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रथमतः ज्या मंदिरामध्ये भगवान श्री नरसिंहाची मूर्ती विराजमान आहे त्या नरसिंहाच्या चरणी साष्टांग दंडवत करून आज लातूरच्या भूमीमध्ये ज्यांचे पाय लागले संत चरण रज लागत आहे सहज वासनेचे बीज जळूनी जाये संत चरणी उधळे धूळ तेथे करावी अंघोळ पाप पळाले बापुडे काळ झाला देशोधडे तुका म्हणे धन्य झालो आणि संत सागरी मिळालो. आज आपलं लातूर नगरीमध्ये आगमन झालं. खरं तर मी अजून येणार होतो पण इथं भक्तिशक्ती कार्यालयात कीर्तन करून आज महास्वामीजींच्या चरणाच्या जवळ आलो. कीर्तनाचं मुख्य फळ काय असतं तर संतांच्या चरणाचं दर्शन हे खूप मोठं फळ असतं. कारण सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्य युक्ता उपासते तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले. खरं तर आम्ही सगळी मंडळी अद्वैत धर्म प्रसारक मंडळी जी जगद्गुरु आद्य शंकराचार्यांच्या तत्वज्ञानावर चालणारी मंडळी. पण कसं असतं आज उत्तरादी मठावर विराजमान असलेले सर्व ज्यांना श्री 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 1008 आपण ही उपाधी लावतो. खरं तर हे मानवदेह रूप घेऊन या भूतलावर आलेले आहेत. हे ह्यांच्या इच्छेने इथं आले नाहीत. देवाने सांगितलं जा तू माझं राहिलेले काम सगळं परिपूर्ण कर. मग तुम्ही म्हणताल की तुम्ही अद्वैत धर्म प्रसारक आणि महाराज उत्तरादी मठाचे मग तुम्ही इथं कसं काय आलात तर त्याचं कारण असं आहे वडील आपल्या मुलाला कधी 2 चाकाची सायकल देतो कधी 3 चाकाची सायकल देतो कधी 4 चाकाची सायकल देतो कधी विमानात बसून हवेत फिरवतो. ती त्या देवाची इच्छा असते आणि ज्याच्या त्याच्या कर्माने परमेश्वर त्याला उपासना देत असतो. तुमचं अनेक जन्माचं पुण्य आहे. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धना ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मे ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिया रुचम ब्राह्मण जनयंतो देवा. रुचम ब्राह्मण जनयंतो देवा अग्रे तदपूर्वन्न जस्वैवम ब्राह्मणो विद्या तस्य देवा असन्वशे. तर तुकोबारायचं एक प्रमाण आहे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासोनी दुस्तरा. आज आपला धर्म आपला पंथ आपला संप्रदाय आज आपण कुठे उभे आहोत आपल्याला काय करायचं आहे याची खरी शिकवण आज महास्वामीजीने नाही आज त्यांनी तयार केलेले हजारो आमच्यासारखे मार्गदर्शक आज जगाला देऊ शकतात. ह्यांचं काम एकच आहे की कासव जसं लांबून दृष्टी टाकलं की पिलू जसा तृप्त होतो तसं तुमची दृष्टी जरी नुसती आमच्यावर पडली स्वामी महाराज की तुमच्या दृष्टीनं आम्ही तृप्त होतो. आणि आज तर तुम्ही आम्हाला ही मायेची शॉल घातली. ही शॉल नाही आहे ही मायेची शॉल आहे. ते अक्षता नाही आहेत. मोक्ष देवाच्या जवळ घेऊन जाणार मोक्षाचं साधन आहे. स्वामी महाराज की हरी सर्वोत्तम. बघा मन किती मोठं असतं. मी दक्षिणा ठेवून पाया पडलो. दुसरा राहिला असता तर त्याला गादीच्या खाली घातला असता आमच्यासारखा.
पण महाराजांनी त्याच्यात स्वतःचा रुपया घातला आणि सांगितलं की तू पंढरपूरचं काम करतोयस, अजून तुझ्यात वाढ होऊ दे. हे आशीर्वाद द्यायलाही मन लागतं, इतकं लक्षात घ्या. म्हणून देत राहा, परमेश्वर तुम्हाला डबल देत राहतो, इतकं लक्षात घ्या. म्हणून देत राहा. आज धर्माचं काम करायला महास्वामीजी इथं आलेले आहेत. आज मुद्रेचा तुमचा सकाळचा कार्यक्रम असतो. तुकोबाराय असं म्हणतात, मुद्रा हृदयी ठसावी. हृदयाला ती मुद्रा ठसली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस मुद्रा घेता, मुद्रा घेतल्यानंतर तुमच्यावर अनेक प्रकारची बंधनं येतात. पहिलं बंधन असं आहे की धर्माने चाललं पाहिजे. दुसरं बंधन असं आहे की धर्म कधी न सोडला पाहिजे. तिसरं असं आहे की जीव गेला तरी धर्मासाठीच गेला पाहिजे, याच्यासाठी मुद्रा घेतली पाहिजे. आज खरा धर्म जर तुम्ही कोणी टिकवला असाल तर आज महास्वामीजी सारख्या सत्पुरुषांनी आज धर्म टिकवलेला आहे. आज हरिराम कुलकर्णीच्या फार मोठ्या आग्रहामुळे आज येऊन त्यांच्या पायावर या मस्तकाला ठेवण्याचं भाग्य मला मिळालं. खरं मी स्वतःला भाग्यवान समजतो.